इराणमध्ये एक मिसाईल सुटलं आणि भारतात गॅस सिलेंडरचा भाव वाढला. पेट्रोल महागले, रुपया कमजोर झाला. हे कोइन्सिडन्स नाही, हे कनेक्शन आहे. भारताचा एक जागरूक नागरिक म्हणून इराणची माहिती जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इराण देशाची जडणघडण, ते इराण इस्रायल अमेरिका युद्ध जे आता सुरू आहे त्याबद्दल, तसेच इराणचा अणुबॉम्ब तयार करण्याचा कार्यक्रम, हर्मुजची सामुद्रधुनी आणि तेलाचे राजकारण या सर्वांबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग समजून घेऊया. इराण, ज्याला आपण पर्शिया म्हणून ओळखतो, याच पर्शियामधून पळून आलेले पारशी लोक यांनी भारताच्या प्रगतीसाठी आजपर्यंत मोलाचे योगदान दिले आहे. त्यामध्ये दादाभाई नौरोजी, जमशेदजी टाटा, होमी बाबा, रतन टाटा यासारखे अनेक महान व्यक्तिमत्वे होऊन गेली. त्याच पर्शियाच्या भूमीवर आज इस्लामिक रिपब्लिक उभे आहे. इराण हा मध्य आशियाच्या मध्यभागी बसलेला देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताच्या अर्धा आहे. लोकसंख्या सुमारे 8.7 कोटी. राजधानी तेहरान. इराण हा जगातील 4थ्या क्रमांकाचे सर्वाधिक तेल साठे असलेला देश आहे, तर जगातील 2ऱ्या क्रमांकाचे नैसर्गिक वायू साठे असलेला देश आहे. इराणचे सर्वात मोठे पॉलिटिकल हत्यार आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, म्हणजे हर्मुजची सामुद्रधुनी. जर इराणने हर्मुजची सामुद्रधुनी बंद केली तर जागतिक तेलाच्या किमती एका आठवड्यात दुप्पट होऊ शकतात. अमेरिका, जपान, चीन यासारख्या सगळ्यांना याची भीती वाटते. याबद्दल आपण पुढे पाहणारच आहोत. तत्पूर्वी इराणच्या इतिहासात डोकावूया. इसवी सन पूर्व 550 मध्ये, म्हणजे आजपासून 2576 वर्षापूर्वी सायरस द ग्रेटने पर्शियन साम्राज्याची स्थापना केली. सायरसचे साम्राज्य इतके मोठे होते की ग्रीस पासून ते भारताच्या सिंधू नदीपर्यंत पसरले होते. याच सायरस द ग्रेटनं बॅबिलॉन जिंकल्यानंतर सायरस सिलेंडर जारी केला. हा मानव इतिहासातील पहिला ह्युमन राईट्स दस्तऐवज मानला जातो. युनायटेड नेशन्समध्ये याची प्रत आजही ठेवली आहे. यामध्ये सायरसने सांगितले, मी कोणत्याही प्रजेवर धर्म लादणार नाही, गुलामांना मुक्त करेन आणि सर्वांना आपल्या रीतीने जगण्याचा अधिकार असेल. पुढे जगज्जेता अलेक्झांडर द ग्रेट याने इसवी सन पूर्व 334 मध्ये पर्शियन साम्राज्यावर आक्रमण केले. संपूर्ण पर्शियन साम्राज्य त्याने जिंकले. मात्र पुढे अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी ससानीड साम्राज्य उदयास आले. पुन्हा पर्शियाला जगातील महासत्ता बनवले. ससानीड साम्राज्य हे आजच्या इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, सिरिया आणि अरबस्तानचा भाग इतके मोठे होते. ससानीड साम्राज्याने झोरोस्ट्रियन धर्म म्हणजेच पारशी धर्म राज्य धर्म म्हणून घोषित केला. पुढे इसवी सन 637 मध्ये अरबांनी इराण जिंकला. इराण इस्लामिक झाला. पारशी धर्म मागे पडला. इस्लाम पसरला. अनेक पारशी लोक भारतात पळून आले. यानंतर सफावीद साम्राज्य प्रमुख शहा इस्माईल पहिला याने 1501 मध्ये शिया इस्लाम हा इराणचा राज्य धर्म घोषित केला. हा निर्णय आजही इराणची ओळख ठरवतो. इस्लामिक काळात होर्मुझ बंदर एक प्रमुख व्यापारी केंद्र बनले. अरब, भारतीय, चीन व्यापारी येथून व्यापार करत. इसवी सन 1507 मध्ये पोर्तुगीज नौदल सेनापती अल्फॉन्सो दे अल्बुकर्क याने हॉर्मुझ जिंकले. का? कारण पोर्तुगीजांना माहीत होते की हॉर्मुझ नियंत्रित जो करतो तो संपूर्ण हिंदी महासागरात व्यापार नियंत्रित करतो. पोर्तुगीजांनी या ठिकाणी हॉर्मुझ बंदरावर किल्ला बांधला आणि 100 वर्ष राज्य केले. पोर्तुगीजांनी पर्शियन गल्फचा संपूर्ण व्यापार नियंत्रणात आणला. सर्व जहाजांकडून पोर्तुगीजांकडून जकात वसुली केली जाई. हे भारत युरोप मसाले व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले. पुढे सत्तेवर असणारे शहा अब्बासने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी करार करून 1622 मध्ये पोर्तुगीजांना होर्मुझ मधून हाकलून दिले. हे त्याचे मोठे राजकीय आणि लष्करी यश होते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने होर्मुझ मिळवण्यासाठी इराणच्या शहा अब्बासशी करार केला. इराणला लष्कर मदत द्यायची आणि त्या बदलात व्यापाराचे अधिकार मिळवायचे. म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीने एकाच वेळी इराणचा मित्र आणि व्यापारी म्हणून काम केले. यानंतर सत्तेवर अनेक शहा होत गेले. ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार जोरात सुरू होता. 1906 मध्ये शहाची हुकुमशाही सत्ता, परकीय देशांचा इराणमधील वाढता हस्तक्षेप, आर्थिक संकट, भ्रष्टाचार
पाश्चात्य लोकशाही विचारांचा प्रभाव, यामुळे मोठे जनआंदोलन त्या ठिकाणी झाले आणि त्या ठिकाणी संसदेची स्थापना झाली. लोकप्रतिनिधी निवडून जाऊ लागले. मात्र त्याच दरम्यान 1908 मध्ये इराणमध्ये तेलाचा शोध लागला. ब्रिटिश कंपनी अँग्लो पर्शियन ऑइल कंपनीने इराणचे तेल काढायला सुरुवात केली. ब्रिटनने इराणच्या तेलातून अफाट संपत्ती कमवली, पण इराणला मात्र या तेलाचा फारच कमी फायदा झाला. तेलावर चालणाऱ्या जहाजांवर ब्रिटिश कंपनी स्विच झाली आणि हे तेल होते इराणचे. विन्स्टन चर्चिलने स्वतः सांगितले की ब्रिटनने इराणचे तेल जवळजवळ फुक्कट वापरले. इराणला फक्त 16% रॉयल्टी मिळत होती आणि त्यातही अनेक वजावाटी. संसदीय मार्गाने पुढे 1951 मध्ये मोहम्मद मस्सादेग इराणचे पंतप्रधान बनले. इराणमधील जनतेमध्ये ब्रिटिश ऑइल कंपनी विरुद्ध तीव्र असंतोष होता. त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला. इराणचे तेल उद्योगाचे राष्ट्रीयकरण, नॅशनलायझेशन ऑफ ऑइल इंडस्ट्रीज. इराणचे तेल इराणियांसाठी हे त्यांचे घोषवाक्य होते. टाइम मॅगझिनने त्यांना 1951चा पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित केले. तेल राष्ट्रीयकरणामुळे अमेरिकेचे ऑइल हितसंबंध त्यावेळी धोक्यात आले. अमेरिकेच्या मदतीने मस्सादेग यांना हटवून पुन्हा शहा मोहम्मद रजा पहलवी यांना सत्तेवर अमेरिकेने आणले. ऑइल आणि होर्मुझवरचे नियंत्रण इराणकडे जाऊ नये म्हणून CIA आणि MI6 ने ऑपरेशन अजॅक्सद्वारे इराणमधील सरकार उलथवले. पुढे 1978-1979 साली इराणमध्ये प्रचंड जनउद्रेक झाला. पाश्चात्य जीवनशैलीचे अंधानुकरण विरुद्ध इस्लामिक समाजात असंतोष निर्माण झाला. शाह विरोधात लाखो लोक रस्त्यांवर उतरले. शाह देश सोडून पळून गेले. या आंदोलनाचे नेतृत्व करत होते आयतुल्ला खोमेनी. फेब्रुवारी 11, 1979 इस्लामिक क्रांती इराणमध्ये यशस्वी झाली. इराण इस्लामिक रिपब्लिक बनला. हे आहे आजचे इराण. सत्तेवर आलेल्या खोमेनींनी जनतेसाठी काही ठोस काम केले. तेल उद्योग पूर्णपणे राष्ट्रीयकृतच ठेवला. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा दिल्या. पण त्याच वेळेस राजकीय दडपशाही, युद्ध, आंतरराष्ट्रीय एकटेपणा यामुळे इराणची एकूण प्रगती खुंटली. सप्टेंबर 1980 ला इराकचे सद्दाम हुसेन यांनी इराणवर आक्रमण केले. हे युद्ध 8 वर्ष चालले. दोन्ही बाजूंना प्रचंड नुकसान झाले. कोणाचाही स्पष्ट विजय झाला नाही. इराण इराक युद्धात अमेरिकेने दोन्ही बाजूला मदत केली. सद्दाम हुसेनला शस्त्रे दिलीत इराणवर हल्ला करण्यासाठी. त्याच वेळेस इराण कॉन्ट्रा अफेअरमध्ये अमेरिकेने इराणलाही शस्त्रे पुरवलीत. जून 1989 मध्ये खोमेनींचे निधन झाले. त्यानंतर अली खोमेनी नवे सर्वोच्च नेते झाले, ज्यांचा मृत्यू फेब्रुवारी 2026 मध्ये इस्रायल अमेरिका यांच्या संयुक्त हल्ल्यामध्ये हल्लीत झाला आहे. अली खोमेनीच्या काळात इराणने अणुबॉम्ब तंत्रज्ञान, अमेरिकेचे आर्थिक निर्बंध म्हणजेच इकॉनॉमिक सँक्शन्स आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाशी झुंजत वाटचाल केली. हे झाले आत्तापर्यंतच्या इराणमधील सत्तेचे राजकारण. आता हे सध्याचे इराण, इस्रायल, अमेरिका यांचे युद्ध का सुरू झाले? दुसऱ्या महायुद्धात ज्यू धर्मीय ज्यांच्यावर हिटलरने अमानुष अत्याचार केले होते, त्यांना आपल्या हक्काचा देश हवा होता. यातूनच 1948 मध्ये इस्रायल या नवीन देशाची म्हणजे नवीन राष्ट्राची स्थापना झाली. इस्रायलला मान्यता देणारा इराण हा तुर्कस्तान नंतरचा दुसरा मुस्लिम बहुल देश होता. 1948 ते 1979 सालापर्यंत इराण आणि इस्रायल यांचे संबंध चांगले होते. इराण इस्रायलला मोठ्या प्रमाणात तेल पुरवत असे, तर इस्रायल इराणला कृषी आणि लष्करी तंत्रज्ञान देत असे. मात्र 1979च्या इस्लामिक क्रांतीनंतर सगळे बदलले. खोमेनी यांचे विचार अत्यंत कट्टर अमेरिके विरोधी आणि इस्रायल विरोधी होते. खोमेनी यांनी इस्रायलला एक अवैध राष्ट्र आणि इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या अमेरिकेला मोठा सैतान तर इस्रायलला छोटा सैतान म्हटले. इस्रायलने पॅलेस्टिनी मुसलमानांच्या जमिनीवर आणि जेरुसलेमवर बेकायदेशीर कब्जा केला आहे अशी इराणच्या नव्या सरकारची अधिकृत भूमिका बनली. 1979 नंतर इराण इस्रायल थेट युद्धभूमीवर एकमेकांसमोर आलेले नाही आहेत, पण त्यांनी अनेक दशके एकमेकांविरुद्ध प्रॉक्झी वॉर म्हणजे छुपे युद्ध चालवलेले आहे. दशकानुदशके चाललेल्या या छुप्या युद्धात पहिल्यांदाच एप्रिल 2024 मध्ये थेट युद्ध पाहायला मिळाले.
1 एप्रिल 2024 रोजी इस्रायलने सिरियाची राजधानी दमास्कस येथील इराणच्या दूतावासावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे काही वरिष्ठ लष्करी कमांडर्स मारले गेले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इराणने 13 एप्रिल रोजी थेट आपल्या भूमीवरून इस्रायलवर 300हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. इतिहासात पहिल्यांदाच इराणने इस्रायलच्या भूमीवर थेट लष्करी हल्ला केला. इस्रायलच्या स्थापनेपासून अमेरिका इस्रायलच्या पाठीशी आहे. तसेच मध्य आशियामध्ये प्रभाव ठेवण्यासाठी, जागतिक तेल व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिका इस्रायलच्या बाजूने या युद्धामध्ये सामील झाले. आता हे युद्ध सुरू होण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील पहिले कारण म्हणजे इराणचा अण्वस्त्र म्हणजेच अणुबॉम्ब तयार करण्याचा कार्यक्रम. इराण वेगाने युरेनियम एनरिच करत असून त्यांच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याची क्षमता जवळपास आली आहे, अशी सूचना मोसाद या इस्रायल गुप्तहेर संघटनेद्वारे प्राप्त झाली. जर इराणकडे अण्वस्त्र आले तर इस्रायलसाठी सर्वात मोठा धोका असेल. यामुळे इस्रायल आणि अमेरिका कोणत्याही परिस्थितीत इराणचा आण्विक कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी इस्रायलने इराणच्या अनेक अणुशास्त्रज्ञांच्या हत्या आजपर्यंत केल्या आहेत, तर अमेरिकेने इराणवर जाचक आर्थिक निर्बंध म्हणजेच इकॉनॉमिक सँक्शन्स लादले आहेत. अमेरिकेने लावलेल्या निर्बंधामुळे इराणला आपले तेल जगात कोठेही विकणे कठीण होत आहे. इराणची अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून आहे. अमेरिकेचा डाव असा आहे की इराणचे तेल जर विकले गेले नाही तर त्यांच्याकडे पैसा येणार नाही. पैसा नाही आला तर त्यांचा आण्विक कार्यक्रम पैशाअभावी बंद पडेल. युद्धाचे जर दुसरे कारण विचाराल तर ते आहे आजपर्यंतचे दशकाचे छुपे युद्ध, प्रॉक्सी वॉर टेक्निक्स. इस्लामिक क्रांतीनंतर इस्रायल विरुद्ध लढण्यासाठी इराणने ॲक्सिस ऑफ रेजिस्टन्स, ज्याला फॉरवर्ड डिफेन्स असेही म्हणतात, हे धोरण स्वीकारले. यामध्ये इराण थेट लढण्याऐवजी प्रॉक्सी फोर्सेसचा वापर करतो. इराणवर हल्ला झाल्यास इराण स्वतः लढण्याऐवजी त्याचे प्रॉक्सी फोर्सेस विरोधकांच्या घरापर्यंत युद्ध नेतात. यामुळे इराणला थेट युद्धाचे नुकसान टाळता येते आणि विरोधकांना अनेक आघाड्यांवर लढावे लागते. लेबनॉनमधील हिजबुल्ला गटास ते मदत करणे असेल किंवा गाझामधील हमास, इस्लामिक जिहाद यांना मदत करणे असेल किंवा येमनमधील हौती रिबेल्स यांना मदत करणे असेल, हे सर्व इराण आजपर्यंत करत आलाय असा इस्रायलचा आरोप आहे. त्यामुळे इस्रायलला उत्तरेकडील हिजबुल्ला, दक्षिणेकडील हमास आणि अतिदक्षिणेकडील हौतीज या तिन्ही बाजूनी इस्रायलला झुंजावे लागते. न्यूक्लिअर बॉम्ब आणि प्रॉक्सी वॉर यासाठी सुरू झालेले युद्ध, यामध्ये इराणचे सर्वोच्च नेता अली खोमेनी यांना मारण्यात आले. प्रत्युत्तर दाखल इराणने जगाचा तेलाचा नळ म्हणून ओळखले जाणारे स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज बंद केले. स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज ही इराण आणि ओमान यांच्यामध्ये असलेला एक अरुंद जलमार्ग आहे, जी पर्शियन गल्फला अरबी समुद्राशी जोडते. स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज 33 ते 39 किलोमीटर रुंद आहे. जगातील एकूण तेल व्यापाराचा 25% आणि LNG व्यापाराच्या 20% हॉर्मुजमधून जाते. सौदी अरेबिया आपला 90% तेल निर्यात याच मार्गाने करतो. UAE, कुवेत, इराक, बहरीन, कतार सगळे याच मार्गावर अवलंबून आहेत. जपान आपले 80% तेल तर भारत 50% तेल आयात याच मार्गाने करतो. जर इराणने हॉर्मुजची सामुद्रधुनी स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज बंद केली तर जागतिक तेलाच्या किमती एका आठवड्यात दुप्पट होऊ शकतात. हीच इराणकडे असलेली एक इनविजिबल पॉवर आहे. इराण हॉर्मुज बंद करण्याची धमकी देऊन जगाशी सौदेबाजी करतो. हे त्याचे सर्वात मोठे शस्त्र आहे. हॉर्मुजमध्ये जहाजांसाठी फक्त 2 लेन आहेत, एक आत येण्यासाठी, एक बाहेर जाण्यासाठी, आणि प्रत्येक लेन ही 3 किलोमीटर रुंद आहे. जगाच्या सर्वात मोठ्या तेलाच्या महामार्गावर फक्त 3 किलोमीटर जागा आहे. समजा एखाद्या जहाजाने इथे नांगर टाकला तर संपूर्ण रहदारी थांबेल. आता प्रश्न आहे की इराण खरोखर हॉर्मुज बंद करू शकतो का, आणि तो कशा पद्धतीने करू शकतो? त्यांच्याकडे हॉर्मुज बंद करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातील पहिला मार्ग आहे म्हणजे सी माइन्स. त्यांनी अनेक समुद्र सुरुंग त्या ठिकाणी लावून ठेवलेले आहेत. इराणकडे हजारो सी माइन्स आहेत. दुसरा मार्ग म्हणजे मिसाईल बॅटरीज. इराणने हॉर्मुजच्या उत्तर किनाऱ्यावर असंख्य क्षेपणास्त्र बॅटऱ्या तैनात केल्या आहेत.
C-802 नूर, कादर या मिसाईलची रेंज 800 ते 200 किलोमीटर आहे. म्हणजे हार्मुजमधील कोणताही टँकर त्यांच्या टप्प्यात आहे. तिसरा मार्ग आहे त्या म्हणजे स्पीड बोट्स. स्वॉर्म अटॅक. एकाच वेळी 50 ते 100 वेगवान गन बोटी एखाद्या मोठ्या जहाजावर हल्ला करतात. स्फोटाने भरलेल्या या छोट्या छोट्या बोटी ज्या थेट मोठ्या जहाजांना धडकवता येतात. या 3 पद्धतीने इराण स्ट्रेट ऑफ हार्मुज बंद पाडू शकते. आता जर जाणून घ्यायचं असेल तर वस्तूच्या किमती त्याचा पुरवठा आणि मागणीवर ठरते. गॅस आणि ऑइल यांची मागणी तर कमी होणार नाही, मात्र ऑइल आणि गॅसचा सप्लाय जो इराणकडून होतो अथवा स्ट्रेट ऑफ हार्मुजमधून होतो तो जर बंद झाला तर ऑइल आणि गॅसच्या किमती तर वाढणार आहेत. जर हॉर्मुज एक आठवडा बंद राहिला तर भारताला 10 ते 15 अब्ज डॉलरचे थेट नुकसान होते. गॅस, पेट्रोल महाग होईल, महागाई वाढेल, रुपया घसरेल आणि यामुळे भारतात हार्मुजशी संबंधित कोणत्याही संघर्षात भारताकडून तटस्थ भूमिका घेतली जाते. अशा प्रकारे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इराण देशाची जडणघडण ते अमेरिका, इराण, इस्रायल यामधील युद्धाबद्दल माहिती घेतली. त्याचसोबत हार्मुजची स्टेट ऑफ हार्मुज बद्दलचे आणि ऑइल पॉलिटिक्स बद्दलही माहिती घेतली. या सर्वांबद्दल आपण जी माहिती घेतली ती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढे कशा पद्धतीचे कोणते व्हिडिओ तुम्हाला हवे आहे ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.